चांगला झालाय काय? एकदम प्रमाणात. एकदम भारी चिवडा तयार आहे. एकदम भारी झालाय. हो, उपवासवाल्यांपेक्षा आता पोरांचीच मजा आहे. काजू मनुके सगळं टाकलंय त्याच्यात. आज आम्ही बनवतोय उपवासासाठी चिवडा. त्याच्यासाठी जवळजवळ 3 किलो बटाटे घेतलेत आणि मनुके घेतलेत, काजू घेतलेत, मिरच्या घेतल्यात, शेंगदाणे घेतलेत, खोबरं पण आम्ही त्याच्यात काप करून त्याच्यामध्ये टाकणार आणि कढीपत्ता घेतलाय. एकदम मस्त चिवडा बनणार आहे. उपवासवाल्यांची मजा. उपवास धरा. बटाटे चांगले लांब आपण किसून घेणार आहोत. धुवून किसून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पाण्यामध्येच ते किसायचे, म्हणजे बटाटे काळे नाही पडत. बटाटे किसताना मोठ्या होलचा उपयोग करायचा, म्हणजे किस सुटसुटीत होतो. बारीक होलचा वापर केल्यावर खिमा होतो, म्हणून जरा मोठ्याने करायचंय. बटाटा किसताना उभा धरायचा, म्हणजे किस चांगला लांब सरत निघतो. आता बटाटे पण आमचे किसून पूर्ण झाले. एक पातेलं पूर्ण भरलं जवळ. आता हा किस चांगला धुवून घ्यायचा आहे ना, 5-6 वेळा स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं आणि वाळत टाकायचं जरा. बटाटे चांगले 7-8 पाण्याने धुवून घेतले. ते अगदी मस्त पांढरे होईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याने बघा अजिबात पांढरं पाणी निघायचं बंद होईपर्यंत चोळून धुवायचे चांगले, म्हणजे ते लाल पडत नाही. किस चांगला एक 10 मिनिटासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहोत आम्ही आणि मग तळणार आहोत. दोघी जणी वाळत घालतायत. एकदम पातळ घालायचा, पूर्ण सुकवायचं नाही, पण जरा त्याला ऊन लागलं पाहिजे. पाणी त्यातलं पूर्ण निघून गेलं पाहिजे. एकदम पांढरा स्वच्छ किस तयार झालाय आमचा. एका बाजूला बटाट्याचा किस आमचा वाळतोय आणि इकडे आम्ही आता तयारी करतोय. शीतल मिरच्या चिरते आणि आता शेंगदाणे तळून घेतोय आम्ही. शेंगदाणे तळून नुसते त्यातच टाकणार ना, डायरेक्ट सालं बिलं नाही सोलणार. शेंगदाणे तळून झालेत, आता काढायचे. आता काजूचे तळून घ्यायचे. काजूचे तुकडे पातळ करून घेतलेले आहे. उपवासाचा पौष्टिक चिवडा. उपवास धरा आणि भरपूर पौष्टिक खा. केलं तर चांगलं नाही का, आम्ही काय पण केलं तर चांगलं करतो. भरपूर थोडंसं वाटतो शेवटाला राहिलेलं. व्हिडिओ आमचे जर थोडे जरी आवडत असतील तर नक्की लाईक करा. तळलेलं सगळं काढून ठेवतोय, नंतर मग किस तळला की त्याच्यावर हे सगळं टाकणार. मनुका एकदम शेवट. काय करताय बाबू तुम्ही लोक आज? आता खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. जास्त लाल नाही करायचे. खोबऱ्याचे काप शेकून झाले, सगळं काढून घ्यायचे. इकडे आमचा किस पण आता सुकलाय. शीतल त्याला सारखा करते. मस्त सुकलाय ना. दारात ऊन येतं त्यामुळे हे सगळे उद्योग आमचे चालू आहेत. थोडासा चव येण्यासाठी कढीपत्ता, सगळ्यात शेवट मिरच्या. मिरचीच्याच तेलामध्ये बटाटे तळणार. मिरच्या काढल्या, आता थोडा थोडा किस त्याच्यामध्ये तळून घ्यायचा. गॅस मोठा नाही ठेवायचा, नाही तर करपून जाईल लगेच. कमी गॅसवर तळून काढायचा, हलवायचं नाही लगेच. त्याचा किस जो आपण केलाय तो कमी गॅसवरती तळून घ्यायचा, म्हणजे तो चांगला कुरकुरीत होतो. मस्त झालाय. बराच वेळ लागणार आहे अजून, एवढा आहे तळायचा. आणि थोडा थोडा करून तळून घेतो आणि मग बघू आपण शेवट. सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर तो कमी करायचा आहे ना, म्हणजे कुरकुरीत होतो चांगला. बटाट्याचा किस तळून पूर्ण तयार आहे. एकदम कुरकुरीत झालाय बघा. आणि आपण इथं मनुके पण तळून घेतलेत, काजू पण तळून घेतलेत, शेंगदाणे पण तळून घेतलेत, खोबरं पण तळून घेतलंय, कढीपत्ता पण आणि मिरच्या पण एकदम बारीक चिरून तळून घेतल्यात, म्हणजे त्याचा तिखटपणा आपल्याला
चिवड्यामध्ये आणि पिठी साखर घेतले गोड व्हायण्यासाठी, थोडंसं मीठ घेतलंय. आता जे हे सगळं आपण जे तळून घेतलंय ते आपण त्या किसामध्ये टाकणार आहोत. परी कडेला बसून आईचं निरीक्षण करते. परी हेल्प कर थोडीशी, धर परत धर. बराच वेळ गेला आमचा, हे तळायला बराच वेळ लागतो. अंदाजाने अंदाजाने टाक, जास्त नको. पिठी साखर जरा जास्त टाकणार, गोड लागायला पाहिजे ना. हा आमचा माणूस आहे, तो सांगतो प्रमाण किती टाकायचं. तिला अंदाज एकदम परफेक्ट आलेला आहे, त्यामुळे आम्ही बघतो तिच्याकडेच किती टाकायचं ते सांग. आता हाताने चांगला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. एकदम भारी चिवडा तयार आहे, एकदम भारी झालाय. उपवासवाल्यांपेक्षा आता पोरांचीच मजा आहे. काजू मनुके सगळं टाकलंय त्याच्यामध्ये. परी किती खाणार ना परी? चांगलं झालंय काय? एकदम प्रमाणात, एकदम मस्त झालंय. शीतल पिशव्या भरते, थोड्याशा आम्ही देतो ना नेऊन पोरांना त्या वाटायसाठी. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर, कारण तुमचा एक सबस्क्रायबर पण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. आम्ही रोज जे काही थोडंफार बनवतो ना ते आणून देतो ह्या पोरांना. ही त्यांच्या झोपड्या आमच्या आळीमध्येच आहेत, आळीचाच भाग आहे तो. थोडं एका बाजूला अशी राहतात ती लोकं. आमच्या आळीमध्ये तळं आहे मोठं वीरेश्वराचं, त्याच्या बाजूला राहतात. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद. काय आहे माहितीये काय? बटाट्याचा चिवडा आहे का?